हॅलो स्टुडंट्स, तर आपण एसी सर्किट या चॅप्टरच्या न्यूमेरिकल्सची स्टडी करत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 6 न्यूमेरिकल्स कंप्लीट केलेला आहे आणि त्या पुढील न्यूमेरिकल्स आपण आता ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ओके, चला तर लिहा आपला 7th नंबरचं न्यूमेरिकल्स। मीन्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण 6 नंबर केलं, 6 न्यूमेरिकल्स कंप्लीट केला। आता 7 नंबरचं न्यूमेरिकल क्लियर लिहा। alternating EMF of E equal to small e equal to 220 म्हणजे 220 sin 100 pi t is applied to a circuit containing an inductance of 1 by pi 1 divided by pi Henry 1 by pi Henry full stop। write an equation for instantaneous current through the circuit full stop। what will be the reading of the AC galvanometer connected in the circuit? AC galvanometer connected in the circuit क्लियर। बरं, चला बघा बरं काय दिलं आहे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे अल्टरनेटिंग EMF ऑफ आणि EMF चा इक्वेशन दिलेला आहे। EMF चे इक्वेशन दिलं आहे E equal to 220 sin 100 pi t। बघा म्हणजे गिवन डाटा प्रॉब्लेम नंबर 7 गिवन डाटा काय दिलं तुम्हाला EMF E equal to 220 sin 100 pi t 220 sin 100 pi t is applied to a circuit containing an inductance of 1 by pi Henry। म्हणजे तुम्हाला इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल L दिलेला आहे किती 1 by pi Henry 1 by pi Henry बरोबर। पुढे म्हटलं आहे राइट एन इक्वेशन फॉर इंस्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट। म्हणजे तुम्हाला टू फाइंड मध्ये फाइंड करायचा आहे नंबर 1 इंस्टंटेनियस करंट म्हणजेच I चं इक्वेशन फाइंड करायचं आहे। लक्षात ठेवा इंस्टंटेनियस करंट I ची व्हॅल्यू नाही, I चं इक्वेशन फाइंड करायचं आहे। आणि what will be the reading of AC galvanometer connected in the circuit? आता AC गॅल्व्हनोमीटर जो आहे तो काय मेजर करतो, तर लक्षात ठेवा गॅल्व्हनोमीटर हा करंट मेजर करतो आणि AC करंट कोणताच इन्स्ट्रुमेंट मेजर करत नाही, तर त्याची RMS व्हॅल्यू मेजर करतात। म्हणजे याचा अर्थ गॅल्व्हनोमीटरची रीडिंग फाइंड करायचं आहे म्हणजे तुम्हाला IRMS फाइंड करायचा आहे। काय फाइंड करायचं आहे IRMS बरोबर। आता एक एक टर्म लक्ष द्या की तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे। बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे E आणि L दिलेला आहे। आता E चा स्टँडर्ड इक्वेशन दिलेला आहे तुम्हाला, E चा इक्वेशन दिलं आहे तुम्हाला की E इक्वल टू काय दिलेलं आहे 220 sin 100 pi t काय दिलेलं आहे 220 sin 100 pi t बरोबर। आता असं जर दिलेलं असेल तर मला सांगा याला तुम्ही कंपेअर करा, कंपेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर कराल E इक्वल टू E0 sin ओमेगा t करणार। असं कंपेअर केल्यामुळे देअरफॉर E0 ची व्हॅल्यू काय 220 व्होल्ट आणि ओमेगाची व्हॅल्यू काय ओमेगा इक्वल टू तुम्हाला मिळेल याच्यावरून ओमेगा या ठिकाणी आहे 100 पाय रेडियन पर सेकंद बरोबर।
आता असं जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तर यामध्ये मला सांगा, हे सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो देअरफॉर नाउ द इक्वेशन ऑफ instantaneous current is given by. काय होतं इक्वेशन इंस्टंटेनियस करंटचं? मला सांगा, I इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी असंच होतं. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन इंडक्टरचा आहे आणि इंडक्टर मध्ये करंट हा लॅग करतो. करंट काय करतो? लॅग करतो. कशा कितीने? π/2 ने. म्हणून तुम्हाला इन्स्टंटेनियस करंटचा जो इक्वेशन आहे हा नाही लिहिता येणार. मग इथे लिहावं लागेल की इन an AC circuit the current is lagging किंवा is lag behind EMF by π/2. किती लॅग करतो? π/2 ने. म्हणून यावेळी I चा जो इक्वेशन आहे तो काय बनेल? तो बनेल I नॉट साइन ओमेगा टी मायनस π/2. काय बनेल? I नॉट साइन ओमेगा टी मायनस π/2. सो इक्वल टू I नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला माहितच नाहीये. क्वेश्चन मध्ये बघा, पूर्ण क्वेश्चन तुम्हाला I नॉट ची व्हॅल्यू दिलेली आहे काय? नाही दिलेली आहे. मग आता I नॉट ची व्हॅल्यू फाइंड करायची कशी? तर लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की बट एक्सेल इक्वल टू काय होतो रे? ई नॉट डिवायडेड बाय I नॉट. आपण तसेच आपण थेरी मध्ये बघितलेलं आहे. एक्सेल इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय I नॉट. तर I नॉट जर इकडे जर गेलं तर I नॉट इक्वल टू तुम्हाला काय मिळेल? ई नॉट डिवायडेड बाय एक्सेल मिळेल. आणि ई नॉट डिवाइड बाय एक्सेल मध्येही एक्सेल तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे का? नाही दिलेला आहे. म्हणजे ई नॉट डिवाइड बाय एक्सेलच्या ठिकाणी काय येणार? ओमेगा येईल. क्वेश्चन मध्ये ओमेगा सुद्धा दिलेला नाही आहे. ओमेगा दिलेला आहे काय? नाही सॉरी, ओमेगा दिलेला आहे. सॉरी ओमेगा दिलेला आहे. म्हणजे व्हेरी सिंपल. ई नॉट ची व्हॅल्यू 220. चला एक काम करतो, आता हे ई नॉट दिलेला आहे, ओमेगा दिलेला आहे, एल दिला आहे, तर डायरेक्ट पुट करतो ह्या इक्वेशन मध्ये. म्हणजेच देअरफॉर I इक्वल टू I नॉट च्या ठिकाणी मी काय फॉर्म्युला लिहू शकतो? ई नॉट डिवायडेड बाय ओमेगा एल. ई नॉट डिवायडेड बाय ओमेगा एल साइन ओमेगा टी मायनस π/2. साइन ओमेगा टी मायनस π/2. समजलं? सो इक्वल टू ई नॉट ची व्हॅल्यू किती? तर ई नॉट ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये आलेली आहे, आपण फाइंड केला आहे 220. तर इथे काय येणार? 220 डिवाइड मध्ये ओमेगा ची व्हॅल्यू किती? ओमेगा ची व्हॅल्यू आहे 100 पाय. तर इथे येणार 100 पाय इनटू एल. तर एल तुम्हाला दिलेला आहे 1/π. एल च्या ठिकाणी तुम्ही लिहिणार 1 डिवायडेड बाय पाय. अरे समजत आहे? इनटू साइन ओमेगा ची व्हॅल्यू आहे 100 पाय. बरोबर? ओमेगा ची व्हॅल्यू झाली 100 पाय इनटू टी मायनस π/2. ई नॉट ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 100 पाय इंटू एल ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय पाय इंटू साइन ओमेगा ची व्हॅल्यू 100 पाय मायनस π/2. हा आता कळलं? बरं. 100 and 100 सॉरी पाय and पाय कॅन्सल. तर I इज इक्वल टू तुम्हाला 220 ला 100 ने डिवाइड करा, तुम्हाला मिळेल 2.2. 220 डिवाइड बाय 100 2.2 साइन 100 पाय मायनस π/2. हा झाला तुमचं इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन. हा काय झालं? इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट. क्लियर? ओके. त्यानंतर तुम्हाला काय फाइंड करणे आहे? IRMS.
आता तुम्हाला माहिती पाहिजे की देअरफॉर IRMS चा काय फॉर्म्युला होणार. तर IRMS काढण्यासाठी तुम्हाला माहिती असेल की एक्सेल इक्वल टू असं पण फॉर्म्युला होतो, ERMS डिवायडेड बाय IRMS होतो. इथून तुम्हाला काय निघेल, IRMS. आता IRMS जर काढायचं असेल तर IRMS इक्वल टू एक्सेल इकडे पण जाणार. चला IRMS चा व्हेरी सिंपल, यापेक्षा आपण सिंपल फॉर्म्युला यूज करू शकतो. IRMS चा काय फॉर्म्युला लावू शकतो, एवढं मोठं फॉर्म्युला लावण्यापेक्षा व्हेरी सिंपल मला सांगा. नंबर 2 IRMS इक्वल टू होतो I0 डिवायडेड बाय √2. बरोबर. मग मला सांगा I0 ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे का, तर बट I0 इक्वल टू मला सांगा I इक्वल टू I0 sin ओमेगा t मायनस पाय बाय 2 असं इक्वेशन असते. म्हणजे याचा अर्थ I02 ची व्हॅल्यू किती असेल रे, 2.2 एंपियर. ही कोणाची व्हॅल्यू आहे, I0 ची. बरोबर. सो देअरफॉर IRMS इक्वल टू I0 च्या ठिकाणी काय पुट करणार, 2.2 डिवाइड बाय √2 आणि √2 ची व्हॅल्यू होते 1.414. काय होतो, 1.414. समजलं. काय करायचं, 2.2 चं लॉग बघायचं, 1.414 चं लॉग बघायचं, दोघांचा काय करणार, सबट्रॅक्शन, आणि सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर त्याला काय फाइंड करणार, अँटीलॉग. जो अँटीलॉग आहे तो मिळेल तुम्हाला 1.554. काय मिळणार, 1.554 एंपियर. हा होईल तुमचा RMS करंट. हा काय मिळेल तुम्हाला, RMS करंट. समजलं. तर अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट आणि IRMS फाइंड केला. चला लिहून घ्या बरं आजच्या व्हिडिओचा पहिला प्रॉब्लेम. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. काय आहे बघा. क्वेश्चन आहे, an AC circuit consists of only an inductor of inductance 2 Henry. Full stop. If the current is represented by a sine wave of amplitude 0.25 ampere and frequency 60 hertz, comma, calculate the effective potential difference across the inductor. झालं. बरं, लिहा गिवन डाटा. काय म्हटलंय बघा, an AC circuit consists of only an inductor of inductance 2 Henry. मग तुम्हाला इंडक्टरचा इंडक्टन्स दिलाय L इक्वल टू किती, 2 हेनरी दिलेला आहे. पुढे म्हटलं आहे द करंट रिप्रेझेंटेड बाय अ साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड 0.25 एंपियर. जो करंटचा एम्प्लिट्यूड असते तो एम्प्लिट्यूडचा म्हणजे एम्प्लिट्यूड म्हणजेच मॅक्झिमम करंट जो आहे तो दिलेला आहे किती, 0.25 एंपियर. मॅक्झिमम करंट म्हणजे याचा अर्थ I0 ची व्हॅल्यू असेल जी दिलेली आहे तुम्हाला 0.25 एंपियर. हे दिलेली आहे 0.25 एंपियर and frequency 60 हर्ट्ज. F इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला 60 हर्ट्ज. बरोबर. काय फाइंड करा म्हटलंय, कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडक्टर. इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा आहे. इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच RMS व्होल्टेज. टू फाइंड मध्ये येणार RMS व्होल्टेज म्हणजे ERMS फाइंड करायचा आहे. ERMS काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. बघा ERMS कसं फाइंड होणार, कसं फाइंड करायचं आहे तर लक्ष द्या. सोल्युशन मध्ये लक्ष द्या. ERMS फाइंड करायचा आहे. इंडक्टरचा क्वेश्चन आहे तर मला सांगा फॉर्म्युला काय होतो, XL इक्वल टू ERMS डिवायडेड बाय IRMS. बरोबर. अरे बरोबर. आता तुम्हाला ERMS फाइंड करायचा आहे म्हणजे IRMS इकडे घेऊन जावं लागेल.
So therefore ERMS equal to XL into काय होणार IRMS हो ना. आता एक्सेल मधलं एक्सेल दिला आहे का नाही, पण एक्सेल म्हणजे आपल्याला माहित आहे ओमेगा एल होतो, ओमेगा एल इंटू IRMS इथपर्यंत बरोबर आहे. ओमेगा दिला का क्वेश्चन मध्ये नाही, तर ओमेगा म्हणजे काय होतो 2 पाय FL इंटू IRMS. क्लियर. सो 2 इंटू पायची व्हॅल्यू असतो 3.142 इंटू एफ ची व्हॅल्यू आहे 60 इंटू एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 हेनरी इंटू IRMS. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये IRMS दिलं नाहीये, दिला नाहीये. मग IRMS दिलं नसेल तर IRMS चा फॉर्म्युला आपल्याला माहित असतो I नॉट डिवाइडेड बाय √2 होतो. क्लियर. सो इक्वल टू 2 इंटू 60 120 इंटू 3.142 इंटू बघा 60 इंटू 2 120 लिहिलं 3.142. आता लक्ष द्या 2 डिवाइडेड बाय √2 काय होणार 2 डिवाइड बाय √2 हा होतो √2 इंटू I नॉट आणि I नॉट ची व्हॅल्यू किती आहे 0.25. क्लियर. आता याला जर पुढे सॉल्व केला आपण तर काय होणार 120 चा जो 12 आहे ह्या 12 ने 0.25 ला मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे सॉल्व करायला इझी जाईल. तर 120 ने 0.25 ला मल्टिप्लाय जर केलो तर 0 थोडा वेळासाठी सोडून द्या 12 उरेल 12 5 चा 60 बरोबर रिमेनिंग 6 12 2 चा 24 आणि 6 30 रिमेनिंग 3 12 0 चा 0 आणि 3 म्हणजे 3 आणि हा एक 0 आहे तर आणखी एक 0 येणारच येणार. मग दोन डिजिट नंतर पॉइंट देणार तर मला सांगा 30.00 होणार 30.00 म्हणजे 30 समजलं इंटू 3.142 ॲज इट इज आणि √2 ची व्हॅल्यू असते 1.414 बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं बघा. सो ERMS इक्वल टू काय करायचं तर बघा याचा लॉग बघायचं, याचा लॉग बघितल्यानंतर याचं लॉग बघायचं, त्यानंतर याचं लॉग बघायचं आणि ह्या तिघांचे लॉग बघितल्याच्या नंतर काय करायचं तिघांचे लॉग बघून तिघांची ऍडिशन करायचं आणि ऍडिशन तर इथे मिळणार तुम्हाला 133.4 व्होल्ट. काय मिळणार 133.4 व्होल्ट असं मिळणार तुम्हाला RMS व्होल्टेज म्हणजेच काय म्हणू आपण त्याला व्होल्टेज कोणतं RMS EMF. क्लियर. जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की तुम्हाला इफेक्टिव्ह पोटेन्शियल म्हणजे याचा अर्थ RMS व्होल्टेज तुम्हाला फाइंड करायचं होतं. क्लियर झालं. चला लिहून घ्या. बरं चला लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 0.5 microfarad 0.5 microfarad is connected to a source of alternating EMF of frequency 100 Hz. Full stop. What is the capacitive reactance? काय फाइंड करायचं आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बरोबर. अच्छा चला बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे गिवन डेटा मध्ये आपल्याला लिहायचं आहे की तुम्हाला कॅपॅसिटन्स दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स 0.5 मायक्रोफॅरेड. आता कॅपॅसिटन्स म्हटलं म्हणजे कॅपिटल C ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 मायक्रोफॅरेड पण मायक्रोफॅरेड चालणार नाही. 0.5 इंटू मायक्रोफॅरेडच्या फॅरेड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻⁻6 फॅरेड येणार. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणखी इज कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF ऑफ फ्रिक्वेन्सी 100 Hz. फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला F दिलेला आहे किती 100 Hz आणि तुम्हाला टू फाइंड मध्ये फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे तुम्हाला व्हॉट इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच तुम्हाला XC फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे
एक्स सी. बरोबर. चला लक्ष द्या काय होणार एक्स सी. सोल्युशन मध्ये लक्ष द्या. एक्स सी चा फॉर्म्युला होतो 1/ओमेगा सी. बरोबर आहे. आता याला जर पुढे जर सॉल्व कराल कारण का ओमेगा तर दिलं नाही क्वेश्चन मध्ये, तर 1/ओमेगा म्हणजे होतो 2πfc. इथपर्यंत पण बरोबर आहे. सो इक्वल टू 1/2 इंटू पाय ची व्हॅल्यू 3.142 इंटू एफ ची व्हॅल्यू 100 इंटू सी ची व्हॅल्यू 0.5 इंटू 10⁻⁻6. बरोबर. याला पुढे जर सॉल्व कराल तर 1/0.5 इंटू 2 1 होणार. 0.5 इंटू 2 1 आणि 1 इंटू 3.142 3.142 100 म्हणजे 10⁻², 10⁻², 10⁻⁻6, 10⁻², 10⁻⁻6, 10⁻⁻4 येणार. सो इक्वल टू 10⁻⁻4 ला वर घेऊन जा, तुम्हाला मिळेल 1/3.142 इंटू 10⁻⁴ मिळणार. आता काय करायचं 1/3.142 चं काय बघणार रेसिप्रोकल. काय बघणार रेसिप्रोकल. आणि तो तुम्हाला रेसिप्रोकल मिळेल 0. कारण का रेसिप्रोकल 0 मध्ये असणार 0.3183 इंटू 10⁻⁴. बरं याला थोडं सिम्प्लिफाईड जर करतो म्हटलं तर याचा एक डेसिमल म्हणजे एक पॉवर याला देतो. जर एक पॉवर याला देतो डेसिमल पॉईंट राईट साइडला शिफ्ट होणार 3.183 इंटू 10⁻³ होणार. सो देयरफॉर एक्स सी इज इक्वल टू 3.183. ही पण व्हॅल्यू कोणाची आहे एक्स सी. एक्स सी इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ज्याचा युनिट काय असतो ओहम. पण 10⁻³ ओहमला जर मी लिहितो म्हटलं तर किलो ओहम असं पण लिहिता येऊ शकते. असं पण फाईन केलं तरी चालेल आणि इथपर्यंत केलं तरी चालेल. तर अशा टाइपने तुम्हाला काय फाईन करायचं होतं फक्त कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. व्हेरी सिंपल क्वेश्चन. 10⁻³ ओहम आणि 10⁻³ ओहम म्हणजेच काय होतो किलो ओहम 3.183. समजला राहील लक्षात. ओके चला लिहून घ्या. बट लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. अ कॅपॅसिटर ऑफ 2 मायक्रोफॅरेड. A capacitor of 2 microfarad is connected to an AC source. Is connected to an AC source of EMF E equal to 250 sin 100 pi t. 250 sin 100 pi t full stop. Write an equation of instantaneous current. Write an equation of instantaneous current through the circuit. And give reading of AC ammeter connected in the circuit. Give reading of AC ammeter connected in the circuit. तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे डाटा दिला आहे त्या गिवन डाटाला लिहिल्यानंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला लावायचा आहे. तर बघा काय दिलेलं आहे. कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स दिलेलं आहे किती 2 मायक्रोफॅरेड. म्हणजे याचा अर्थ कॅपिटल सी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 मायक्रोफॅरेड. बरं मायक्रोफॅरेड चालणार नाही म्हणून 2 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. बरोबर. देन EMF चा इक्वेशन दिलेला आहे. तर स्मॉल e इक्वल टू दिलेला आहे 250 sin 100 पाय t. काय दिलेलं आहे 250 sin 100 पाय t. राइट एन इक्वेशन ऑफ इंस्टंटेनियस करंट. तुम्हाला नंबर 1 टू फाइंड नंबर 1 मध्ये काढायचं आहे इक्वेशन ऑफ इंस्टंटेनियस करंट म्हणजेच I याचं इक्वेशन काढायचं आहे. आणि नंबर 2 तुम्हाला आणखी काय विचारलेलं आहे की तुम्हाला नंबर 2 मध्ये विचारलेलं आहे
रीडिंग ऑफ एसी ॲमीटर. मला सांगा रे, ॲमीटर कशाची रीडिंग करणार? तर ॲमीटर रीडिंग करणार करंटची. आणि जो करंट रीडिंग करतो तो कोणता करंट रीडिंग करतो? RMS करंट. म्हणजे तुम्हाला IRMS काढायचा आहे. काय काढायचं आहे? IRMS. सो सोल्युशन मध्ये बघा, मला सांगा करंटचा जर इक्वेशन काढायचं असेल तर करंटच्या इक्वेशनसाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार? ज्या काही गोष्टी लागत आहेत त्या गोष्टीचा जर विचार जर केल्या तर I = I0 sin ωt म्हणजे I0 लागेल. आणि I0 साठी तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये बघितला काय दिलाय त्यावरून तुम्ही I0 तर नाही फाइंड करू शकत, पण त्याच्याशी रिलेटेड डाटा फाइंड करू शकता. तर व्हेरी सिंपल, कधी इक्वेशन दिला असेल त्याकडे लक्ष द्यायचं. EMF दिलेला आहे तुम्हाला E किती? 250 sin 100πt. याला कम्पेअर करा, कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करा जो असतो E = E0 sin ωt असतो. सो देअरफॉर ह्या दोघांना कम्पेअर केल्यानंतर E0 च्या ठिकाणी काय मिळणार? 250 व्होल्ट. आणि ओमेगाच्या ठिकाणी काय मिळणार रे? 100π. काय मिळणार? 100π रेडियन पर सेकंद. समजलं? बट मला सांगा कॅपॅसिटर दिला आहे म्हणजे आहे कॅपॅसिटरचं सर्किट आहे, बरोबर आहे? तर अँड कॅपॅसिटिव्ह एसी सर्किट अँड कॅपॅसिटिव्ह एसी सॉरी कॅपॅसिटिव्ह एसी सर्किट. कॅपॅसिटिव्ह एसी सर्किट मध्ये करंट लीड द EMF बाय π/2. जो करंट आहे तो करंट EMF ला काय करतो? लीड करतो. कितीने? π/2 ने. जर करंट EMF ला π/2 ने लीड करत जर आहे म्हणजे याचा अर्थ असा की करंटचं इक्वेशन काढायचं असेल तर करंटच्या इक्वेशनचा फॉर्म्युला काय होणार? I0 sin ωt प्लस π/2. इंडक्टर असता तर मायनस, पण कॅपॅसिटर असल्यामुळे काय येणार इथे? प्लस, कारण का लीड करतोय, बरोबर? आता काय करायचं? ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट कराल. बट करंट तुम्हाला क्वेश्चन मध्ये I0 दिला आहे का? नाही दिलेला आहे. I0 जर दिलं नसेल तर लक्षात ठेवा, आपण कॅपॅसिटरच्या कन्सेप्ट मध्ये बघितलं होतं की I0 म्हणजे काय होतो? तर I0 म्हणजे होतो ωc × E0. बघितलं होतं ωc × काय होतो? E0. तर I0 म्हणजे ωc × E0 × sin ωt प्लस π/2 × sin ωt प्लस π/2. बट ओमेगा म्हणजे, कारण क्वेश्चन मध्ये ओमेगा पण दिलं नाहीये, तर दिलं आहे का? नाही. मग ओमेगा जर दिलं जर सॉरी ओमेगा जर दिला आहे 100π, आपण फाइंड केलं ओमेगा, बरोबर? हा डायरेक्ट यूज करू शकतो. व्हेरी सिंपल. चला, ओमेगा दिलं नाही आहे क्वेश्चन मध्ये, आपण फाइंड केलेला आहे की 100π होतो कम्पेअर करून. ओमेगाची व्हॅल्यू 100π, तर ओमेगाच्या ठिकाणी मी लिहू शकतो 100π, बरोबर? इंटू सी. सी ची व्हॅल्यू 2 × 10⁻⁻6 2 × 10⁻⁻6 इंटू E0. E0 ची व्हॅल्यू 250. तिथे काय येणार? 250 इंटू साइनची टर्म खाली लिहितो, लक्ष द्या. साइन ओमेगाची व्हॅल्यू 100π इंटू टी प्लस π/2 प्लस π/2. समजलं? फक्त इक्वेशन काढायचं आहे, आन्सर नाही काढायचं आहे आपल्याला. इक्वेशनच म्हणजे आपला आन्सर आहे. बरं, याला जर सॉल्व जर केला आपण तर मला सांगा 100 आहे, अरे आहे की नाही? 100 इंटू बरोबर 250 × 2 500. 250 × 2 500. 500 चं 2 0 आणि 100 चं 2 0 म्हणजेच चला एक स्टेप लिहून घेतो. 100 इंटू 2 इंटू 250 500 इंटू पाय ची व्हॅल्यू 3.142 इंटू 10⁻⁻6 आणि इंटू कोण आहे खाली? साइन 100πt प्लस π/2. 100πt प्लस π/2. समजलं का? क्लियर? याला पुढे जर सॉल्व केला तुम्ही तर 5 × 1 5 इंटू 2 0 and 2 0 10⁻4 इंटू 3.142 इंटू 10⁻⁻6 इंटू
साइन 100 पाय टी प्लस π/2. क्लिअर. पुढे काय करणार, याला जर सॉल्व करायचं असेल समोर तर 5 ने 3.142 ला मल्टिप्लाय करा. 5 2 च 10 रिमेनिंग 1, 5 4 च 21 रिमेनिंग 2, 5 1 च 7 आणि 5 3 च 15. तर 15.710 मिळेल. अरे मिळेल की नाही. 15.710 10 चा पॉवर 4 10 चा पॉवर -6 10 चा पॉवर -2 इनटू येणार नाही इकडे म्हणून इकडे लिहितो साइन 100 पाय टी प्लस π/2. समजलं. आता 10 चा पॉवर -2 ला अप्लाय करा तुम्हाला i मिळेल. i इक्वल टू 10 चा पॉवर -2 अप्लाय करा तर 0.1571 0 नाही लिहिले तरी चालेल. साइन 100 पाय प्लस π/2. दिस इज द इक्वेशन ऑफ इंस्टंटेनियस करंट. काय आहे हा इक्वेशन ऑफ इंस्टंटेनियस करंट. आता तुम्हाला करंटचं इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला IRMS काढायचं आहे. व्हेरी सिंपल असतो. मला सांगा यावरून मला जर नंबर 2 IRMS काढायचं असेल तर IRMS चा फॉर्म्युला काय होतो, I0 डिवाइडेड बाय √2 होतो. होईल. बट I0 इक्वल टू ह्या क्वेश्चन मध्ये दिलेलंच आहे किती 0.1571 एम्पियर. ही जी व्हॅल्यू आहे ही कोणाची असते I0 चीच तर असते म्हणून 0.1571. सो देयरफॉर IRMS इक्वल टू I0 च्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार 0.1571 डिवाइड मध्ये √2 ची व्हॅल्यू किती असते 1.414 असेल. तो देयरफॉर IRMS इक्वल टू 0.1571 चा लॉग बघायचं. त्यानंतर तुम्ही काय करणार 1.414 चं लॉग बघायचं आणि ते झाल्याच्या नंतर दोघांचं काय करायचं मायनस मध्ये दोघांचा अँटीलॉग बघाल. अँटीलॉग बघितल्यानंतर तुम्हाला जो काही आन्सर मिळेल तो मिळेल 0.1112 एम्पियर. काय मिळणार 0.1112 एम्पियर. दोघांचा लॉग बघून तुम्हाला काय करायचं आहे दोघांनाही दोघांचं याचा लॉग सबट्रॅक्शन केल्यानंतर त्यांचं काय काढायचं अँटीलॉग काढल्यानंतर तुम्हाला मिळेल 0.112 एम्पियर. समजलं. क्लिअर झालं. तर अशा टाइपने तुम्हाला इक्वेशन काढायचं होतं करंटचं आणि RMS करंट काढायचं होतं. काढलं आपण. बरं चला लिहून घ्या बरं. बरं चला लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. बरं काय म्हटलं आहे अ कॉइल ऑफ 0.01 हेनरी. A coil of 0.01 Henry inductance 0.01 Henry inductance and 1 ohm resistance is connected to 200 volt connected to 200 volt comma 50 hertz AC supply 50 hertz AC supply full stop. Find the impedance of the circuit. झालं फुल स्टॉप. लिहा गिवन लिहा बरं काय दिलेलं आहे ते तुम्हाला एक कॉइल म्हटलं आहे अ कॉइल ऑफ 0.01 हेनरी इंडक्टन्स म्हणजे तुम्हाला कॅपिटल L दिलेला आहे किती 0.01 हेनरी बरोबर. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे रेजिस्टन्स दिलेला आहे 1 ओहम म्हणजे कॅपिटल R दिलेला आहे 1 ओहम रेजिस्टन्स दिलेला आहे 1 ओहम. त्यानंतर तुम्हाला व्होल्टेज सप्लाय दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ EMF दिलेला आहे तुम्हाला E इक्वल टू 200 व्होल्ट. अरे व्होल्टेज म्हणजेच EMF. तर EMF दिलेला आहे तुम्हाला किती 200 व्होल्ट बरोबर. कनेक्टेड टू 200 व्होल्ट. एक मिनिट व्होल्टेज सप्लाय दिलेली आहे इम्पिडन्सची जी व्होल्टेज सप्लाय आहे ते इन्स्टंटेनियस नसेल. का बरं इन्स्टंटेनियस असतं इन्स्टंटेनियस म्हटलं असतं. बरं RMS पण नसेल का बरं कारण का ते इफेक्टिव्ह म्हटलं असतं.
म्हणजे याचा अर्थ हे पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ आहे, म्हणजे ई नॉट आहे. काय आहे? ई नॉट आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 50 हर्ट्झ, म्हणजे एफ दिलेला आहे तुम्हाला 50 हर्ट्झ. ओके. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे, काय फाइंड करायचं आहे की फाइंड द इम्पिडन्स ऑफ द सर्किट. काय फाइंड करायचं आहे? इम्पिडन्स ऑफ द सर्किट. आता मला सांगा इम्पिडन्सला आपण कशाने डिनोट करतो? झेड ने. तर आपल्याला फाइंड करायचं आहे झेड. ओके. आता लक्ष द्या, झेड कसं फाइंड करायचं. तुम्हाला माहिती आहे झेडचं फॉर्म्युला काय असते? झेड इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. बरोबर. पण लक्षात ठेवा इथे पूर्ण डाटा इंडक्टरचाच दिलेला आहे, कॅपॅसिटर बद्दल इथे काही दिलंच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो सर्किट आहे हा प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे. आणि प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट असल्या कारणामुळे एक्सी ची व्हॅल्यू दिली नसल्यामुळे ते एक्सी ला कन्सिडर करायचं नाही. म्हणजे याचा अर्थ इथे काय होणार? एक लिहून घे तुम्हाला समजण्यासाठी. धिस इज द प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. म्हणजे देन किंवा देअरफॉर एक्सी इक्वल टू 0. एक्सी पकडायचं नाही कारण का प्युअरली इंडक्टिव्ह असल्यामुळे. सो देअरफॉर झेड इक्वल टू अंडर रूट ऑफ फॉर्म्युला काय बनेल? आर स्क्वेअर प्लस एक्सएल चा स्क्वेअर. समजलं? सो इक्वल टू तुम्हाला क्वेश्चन मध्ये आर तर दिलेलंच आहे पण तुम्हाला एक्सएल दिलेला आहे का? नाही. याला मी असे लिहू शकतो आर स्क्वेअर प्लस एक्सएल म्हणजे ओमेगा एल चा स्क्वेअर, कारण एक्सएल म्हणजे ओमेगा एल होतो. सो इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर तर आहेच प्लस ओमेगा पण क्वेश्चन मध्ये दिलं नाहीये. तर काय झालं? ओमेगा जरी दिलं नसेल पण ओमेगाच्या ठिकाणी आपल्याला माहित आहे ओमेगा म्हणजे 2 पाय एफ एल, त्याचा काय होतो? स्क्वेअर होतो. 2 पाय एफ एल चं काय होतो? स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर झालं? याला पुढे जर सॉल्व केले तुम्ही तर पुढे तुम्हाला काय मिळेल? सो इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर. बरं एक काम करूया, व्हॅल्यू पुट करू म्हणजे सॉल्व करायला इझी जाईल. क्लिअर? मला सांगा आर ची व्हॅल्यू किती? 1. 1 चा स्क्वेअर प्लस 2 आहे तर 2 येणार इनटू पाय. आता पायची व्हॅल्यू दिली नाही, पाय म्हणजे काय होणार? 3.142 इनटू एफ. एफ ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 50 इनटू एल. एल ची व्हॅल्यू 0.01. 0.01 बरोबर. आणि सर्वांचं काय होणार? स्क्वेअर. समजलं? पुढे जर सॉल्व केला तर अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 इंटू 50 100 इंटू 3.142 इंटू 0.01 च स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 प्लस 3.142 इंटू 100 ने 0.01 ला मल्टिप्लाय करा. आता 100 ने 0.01 ला मल्टिप्लाय करणे म्हणजे 100 म्हणजे 10 चा पॉवर 2, 10 चा पॉवर 2 ने याला मल्टिप्लाय करा तर डेसिमल पॉइंट 2 प्लेस राइट साइडला शिफ्ट होईल म्हणजे 1 त्याचं स्क्वेअर. सो अंडर रूट ऑफ 1 प्लस 3.142 इंटू 1 3.142 त्याचा स्क्वेअर. समजलं? सो इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस 3.142 चा स्क्वेअर आपल्याला बघावं लागेल. आणि 3.142 चा स्क्वेअर आहे ते काय होणार? 9.872 होणार. काय होणार? 9.872. लॉक टेबल बघायचं. सो इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस 9.872 मीन्स 10.872 ही व्हॅल्यू होणार झेड ची. सो देअरफॉर झेड इक्वल टू 10.872 चा लॉग बघाल कुठे? लॉग टेबल मध्ये. आणि 10.872 चा लॉग जर बघितला तर तो तुम्हाला मिळेल 3.297. किती मिळणार रे? 3.297.
इम्पिडन्स म्हटलं म्हणजे याचा अर्थ याचा युनिट काय होणार ओहम, कारण का हा एक रेजिस्टन्स सारखाच काम करतो LCR सर्किट मध्ये, बरोबर. तर अशा टाइपने आपण काय व्हॅल्यू कशाची व्हॅल्यू फाइंड केलं इम्पिडन्सची. व्हेरी सिंपल क्वेश्चन होतं, झेड फाइंड केलं होतं. क्लिअर. चला लिहून घ्या. बरं लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ कॅपॅसिटर of 100 microfarad, comma, a coil of resistance 50 ohm and an inductance 0.5 Henry are connected in series with a 110 volt, comma 50 hertz source. 110 volt, comma 50 hertz source. Full stop. Calculate the impedance in the circuit. Calculate the impedance in the circuit. Full stop. लिहा गिवन डाटा. काय दिलं तुम्हाला एक कॅपॅसिटर दिला, कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स दिलेला आहे म्हणजे सी ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 100 मायक्रोफॅरेड. त्याला कन्वर्ट करा 100 × 10⁻⁻6 फॅरेड, बरोबर. त्यानंतर तुम्हाला काय दिलं क्वेश्चन मध्ये रेजिस्टन्स दिला आहे 50 ओहम म्हणजे कॅपिटल R 50 ओहम. नंतर तुम्हाला दिलेला आहे इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल L 0.5 हेनरी. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे व्होल्टेज म्हणजे E0 110 व्होल्ट. E0 दिलेला आहे 110 व्होल्ट आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्झ. आणि टू फाइंड मध्ये काय फाइंड करायचं आहे इम्पिडन्स म्हणजे Z. सोल्युशन. बरं मला सांगा क्वेश्चन मध्ये प्युअरली इंडक्टिव्ह किंवा प्युअरली कॅपॅसिटिव्ह दिला आहे का नाही. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे इंडक्टिव्ह ना कॅपॅसिटिव्ह दोन्ही नाही, इंडक्टर कॅपॅसिटिव्ह दोन्ही दिला आहे म्हणजे याचा अर्थ सर्किट मध्ये तीनही डिव्हाइसेस कनेक्ट आहेत. अशा वेळी तुमचं झेडचं जे फॉर्म्युला आहे ते काय होतो √R² + XL - XC चं होल स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1. का बरं R डायरेक्ट दिलेला आहे पण XL आणि XC दिलेलं नाही आहे म्हणजे आधी XL आणि XC फाइंड करू, बरोबर. सो देअरफॉर XL जर फाइंड करायचं असेल तर XL म्हणजे होतो ω/L. पण त्यापैकी तुम्हाला क्वेश्चन मध्ये ओमेगा दिलेला आहे का नाही. मग ओमेगा म्हणजे होतो 2πfL, बरोबर. 2 × पाय ची व्हॅल्यू 3.142 × f ची व्हॅल्यू 50 × L ची व्हॅल्यू 0.5 होणार. सो इक्वल टू मला सांगा 50 × 200 म्हणजे इथे 100 येणार × 5 ने 3.142 ला मल्टिप्लाय होऊ शकतो. 5 ने 3.142 ला मल्टिप्लाय जर केलं तर 5 2 चं 10 कॅरी 1, 5 4 चं 21 रिमेनिंग 2, 5 1 चं 7 आणि 5 3 चं 15. पण हा 1 आणि 3 असं 4 डेसिमल नंतर पॉइंट येणार 1 पॉइंट. तर 100 ने 1.571 ला मल्टिप्लाय करा तर डेसिमल पॉइंट 2 प्लेस राईट साइडला शिफ्ट होईल. तर काय मिळेल रे 157.1 ही एक्सेल ची व्हॅल्यू कशामध्ये असणार ओहम मध्ये, कारण हा रिएक्टन्स आहे, बरोबर. त्यानंतर आपण काय फाइंड करणार XC. XC चा फॉर्म्युला असतो 1/ω/C. त्याला आपण असं पण लिहू शकतो 1/2πf × C. काय लिहिणार 1/2πf × C. सो इक्वल टू 1/2 × पाय ची व्हॅल्यू 3.142 × f ची व्हॅल्यू बरं f2 झाला पाय झाला f ची व्हॅल्यू किती रे 50. तर इथे काय होणार 50
इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 100 इंटू 10 to the power -6 त्याला लिहिणार मी 100 इंटू 10 to the power -6 सो इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 इंटू 50 100 होणार 3.142 इंटू 2 इंटू 50 100 इंटू 100 इंटू 10 to the power -6 सो याला कसं लिहिता येणार 1 डिवाइडेड बाय 3.142 मला सांगा 10 to the power 2 10 to the power 2 होणार 10 to the power 4 10 to the power 4 into 10 to the power -6 10 to the power -2 वर गेल्यामुळे तो काय मिळणार 10 to the power 2 या आधीच्या एका क्वेश्चन मध्ये आपण बघितलंच होतं 1 डिवाइड बाय 3.142 चा रेसिप्रोकल बघायला तो होतो 0.3183 किती होतो 0.3183 into 10 to the power किती आहे 2 सो देयरफॉर xc ची व्हॅल्यू काय होणार 10 चा पॉवर 2 अप्लाय करा 31.83 रिएक्टन्स असल्यामुळे ओहम होणार काय होणार ओहम होणार तर इन इक्वेशन नंबर 1 मला सांगा z इक्वल टू काय फॉर्म्युला आहे z इक्वल टू फॉर्म्युला आहे अंडररूट ऑफ इथे काय आहे r ची व्हॅल्यू किती 50 म्हणजे इथे काय येणार 50 चा स्क्वेअर बरोबर प्लस इथे काय आहे एक्सेल ची व्हॅल्यू किती रे 157.1 इथे येणार 157.1 मायनस काय येणार xc ची व्हॅल्यू किती 31.83 त्याचं स्क्वेअर बरोबर आहे सो इक्वल टू अंडररूट ऑफ 50 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 एक 0 आहे स्क्वेअर असल्यामुळे काय होणार 2 0 प्लस 157.1 मायनस 31.83 ह्या दोघांचा डिफरन्स काय होणार 125.27 बरोबर होणार त्याचं स्क्वेअर सो इक्वल टू अंडररूट ऑफ 2500 प्लस आता याचं काय बघावं लागेल स्क्वेअर आता याचा स्क्वेअर बघा तो किती येईल तर याचा जो स्क्वेअर आहे तो होतो 15692.6 काय होणार 1.692.6 आता ह्या दोघांचे काय करावं लागेल रे ऍडिशन सो अंडररूट ऑफ मोठ्या व्हॅल्यू आहे बरोबर लक्ष द्या कसं करणार 0.6 आहे तो 0.6 ॲज इट इज कारण इकडे पॉईंट नाही आहे 0 + 2 2 0 + 9 9 5 + 6 किती होणार 6 + 5 11 कॅरी 1 5 + 1 6 6 + 2 8 आणि 1 आहे तर 1 तुम्हाला काय मिळेल 18192.6 आता याचं काय बघावं लागेल स्क्वेअर रूट आता स्क्वेअर रूट डायरेक्ट मिळणार नाही तुमच्या लॉग टेबल मध्ये याचं पुन्हा डेसिमल पॉइंटला 1 2 3 4 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट करा म्हणजेच 1.81926 किती प्लेस शिफ्ट केलो रे 4 प्लेस कोणत्या साइडला शिफ्ट केलो रे लेफ्ट साइड म्हणून 10 चा पॉवर 4 येणार काय येणार 10 चा पॉवर 4 कारण लेफ्ट साइडला शिफ्ट केल्यामुळे 10 चा पॉवर 4 सो देयरफॉर z इक्वल टू 1.8 चा 1 मध्ये आणि 9 चा मेन डिफरन्स बघाल तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला मिळेल याचा स्क्वेअर रूट मिळेल तुम्हाला किती 1.314 काय मिळेल 1.348 आणि 10 to the power 4 चा स्क्वेअर रूट 2 तर z इक्वल टू तुम्हाला मिळेल 10 चा पॉवर 2 अप्लाय करा तर डेसिमल पॉइंट 2 प्लेस राइट साइडला शिफ्ट होईल 134.8 आणि z असल्यामुळे युनिट ओहम z असल्यामुळे युनिट काय होणार ओहम था अशा टाइपने तुमचं काय होतं z ची व्हॅल्यू फाइंड करायची होती क्लियर झालं राहील लक्षात तर आपण काय केलं या मध्ये जो इम्पिडन्स फाइंड करायचा होता तो इम्पिडन्सला काय केलं फाइंड केलं क्लियर झालं अरे क्लियर झालं बरं आता आपण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया कारण का व्हिडिओची लेंथ खूप मोठी झालेली आहे यानंतरचे जे न्यूमरिकल्स आहेत आपण ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार ओके तिथपर्यंत टेक केअर बाय